नमस्कार मैत्रिणींनो, माझं नाव आहे मोनिका आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे महिलांनी पैसे का कमवायला हवेत या विषयावर. तर बऱ्याचशा महिला ज्या माझा व्हिडिओ बघत असतील त्या कदाचित पैसे कमवत असतील किंवा अशा पण महिला असतील ज्या घरीच असतात, घरची कामं करतात, आपलं कुटुंब छान प्रकारे सांभाळतात. अशा सुद्धा महिला माझा व्हिडिओ नक्कीच बघत असतील. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मुलींनी किंवा महिलांनी पैसे का कमवायला हवेत याचे 2-3 कारण मी तुम्हाला सांगते. पहिलं कारण म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य. जर कुठली महिला किंवा मुलगी पैसे कमवत असेल तर तिला तिचं आर्थिक स्वातंत्र्य राहतं. म्हणजेच ती स्वखर्च स्वतःच करू शकते. तिला इतरांवर अवलंबून राहावं लागत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिला आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी इतरांवरती डिपेंड राहावं लागत नाही. म्हणजेच कसं, आता समजा एखादी महिला आहे, ती जॉबला जाते आणि तिला इतर कुठलं तरी प्रशिक्षण घ्यायचंय किंवा एज्युकेशन घ्यायचंय किंवा तिला काहीतरी गोष्ट म्हणजे तिच्यात जो टॅलेंट आहे त्याविषयी समजा शिवणकाम आहे किंवा इतर कुठलं आरी वर्क आहे, हे ते या सगळ्या गोष्टी कोणाला ना कोणाला आवड असते किंवा मेहंदी काढण्याची आवड असते, कोणाला पार्लर मेकअपची आवड असते. तर हे जर एक्स्ट्राचे कोर्स करायचे असतील तर मग त्या महिलांना पैसे लागतात कुठे कोर्स करायचा म्हटलं की. आणि जर ती स्वतः कमवत असेल तर तिला इतरांना अवलंबून राहावं लागत नाही, इतरांचा निर्णय घ्यावा लागत नाही. तिला ती स्वतःचा निर्णय ठामपणे स्वतः घेते आणि तिला जे करायचं ते ती करत असते. स्वतःच्या पायावर उभे राहिलेल्या महिलेचं आयुष्य एकदमच वेगळं असतं. त्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देते. समजा एखादी मुलगी आहे आणि ती घरच्यांवरतीच अवलंबून आहे. समजा तिचे आई वडील करतात, आई वडील तर सर्वांचे करतातच. आणि एखादी वेळेस समजा अशी परिस्थिती येते, आयुष्य आहे, आयुष्यात कधी काही प्रॉब्लेम येतील ना काहीच सांगता येत नाही. आणि मग समजा आयुष्यात काहीतरी असं विचित्र घडलं किंवा मग असं काहीतरी अडचण आली जिथे आपल्याला आर्थिक गरज आहे आणि फक्त घरातला एखादाच व्यक्ती कमवत असेल, तर मग त्या व्यक्तीला मार्ग काढणं किती अवघड होईल तुम्ही विचार करून बघा. एखाद्यांच्या घरात आता अशी परिस्थिती आली सुद्धा असेल तर त्यांना अनुभव असेल की एक एकटा माणूस जर घरात कमवणारा असला की त्याच्यावरती किती लोड येतो, त्याच्या एकट्यावरती सगळं अवलंबून राहतं आणि मग बरेचसे प्रॉब्लेम त्याला सामोरे जावं लागतं. आणि तेच जर ती स्त्री त्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जर पैसे कमवत असेल, जरी ती त्या पुरुषा इतके पैसे कमवत नसेल, त्यांच्यापेक्षा कमीच कमवत असेल, पण तरी सुद्धा थोडा तरी तिचा आधार त्या नवऱ्याला किंवा मग जर ती अविवाहित असेल तर तिच्या आई वडिलांना थोडा का होईना ती आधार देऊ शकते. आर्थिक परिस्थितीमध्ये तिचा थोडा का होईना हातभार ती लावू शकते. तर मग तुम्हीच विचार करा ना, जर तुम्ही महिला असाल आणि तुम्हाला जर जॉब करण्याची इच्छा असेल, जर तुम्हाला घर वगैरे सगळं मॅनेज करून जर जॉब करता येत असेल किंवा ऑनलाईन काम करता असेल किंवा मग तुमच्यात काही टॅलेंट असेल, मेकअप करणे, परत मेहंदी काढणे किंवा मग असं पार्ट टाइम जे तुम्ही घरात करू शकता, शिवणकाम आहे किंवा कोणत्या कोणत्या महिलांना ते विणण्याचं पण काम खूप आवडतं. मग ते वस्तू काय काय बनवत असतात, ते पर्स बनवतात किंवा मग टी शर्ट वगैरे विणतात, असं काही ना काही वेगवेगळ्या गोष्टी करत राहतात. मग तसं काहीतरी किंवा मग कोणाकोणाला ऑनलाईन आपलं म्हणजे मार्केटिंगचं म्हणा किंवा कशाचं म्हणा असतोच, कोणाला पण महिलांना नाद असतोच. आणि त्यासाठी मला असं वाटतं, मला तरी असं वाटतं की महिलांनी काय ना काय खटाटोप करायला पाहिजे. फक्त घर सांभाळणं इतकंच मर्यादित राहायला नकोय. कारण का, आपण घर कितीही चांगल्या प्रकारे सांभाळू, आपण कुटुंब कितीही चांगल्या प्रकारे सांभाळू, मुलांना चांगल्या प्रकारे सांभाळू, परंतु शेवटी ते म्हणतात ना की आर्थिक परिस्थिती आल्यानंतर त्या महिलेला इतरांवरती अवलंबून राहता येऊ नये आणि तिला इतरांना म्हणजे मदत सुद्धा करता यावी घरातल्या सदस्यांना. आणि त्याचबरोबर जर एखादी महिला पैसे कमवत असेल आणि समजा तिच्यावरती काहीतरी म्हणजे असा प्रसंग आला, समजा मिस्टरांचं काय झालं, कमी जास्त झालं, ॲक्सिडेंट होतात, काही होतं, अशा काही गोष्टी घडल्या, जर ती स्वतः कमवत असेल तर तिला थोडं तरी म्हणजे टेन्शन कमी होईल तिला, की बाबा चला मी तरी आहे ना, मी तरी कमवते ना. असं असं कोणाचं होऊ नये असं तर मी म्हणत नाही, पण बऱ्याचशा महिलांवरती अशी परिस्थिती येते की त्यांना एकटीला सगळं हँडल करावं लागतं. आणि जर ती कमवत नसेल, फक्त घरातच असेल, तर तिला किती परिस्थितीला सामोरं जावं लागेल. एक तर तिचं दुःख ते वेगळं बाजूलाच राहिलं, पण दुसरी गोष्ट म्हणजे आता इन्कम सोर्स कोण करणार आणि मदत करून कुटुंब तरी किती दिवस मदत करणार आहे आणि आई वडील तरी मदत करून करून किती दिवस करणार आहे. म्हणून प्रत्येक स्त्रीने स्वावलंबी असलं पाहिजे.
परत आर्थिक परिस्थिती त्यांची चांगली असली पाहिजे, कुठे ना कुठे इन्कम सोर्स त्यांचा सुरू पाहिजे. भले ते थोडीशी काय इन्कम असे ना, स्वतःपुरता खर्च भागवण्या इतके का असे ना, पण प्रत्येक महिलांनी, प्रत्येक स्त्रीने करायलाच हवी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगते. भेटूयात पुन्हा एका अशाच चांगल्या टॉपिकवरती. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा की स्त्रियांनी पैसे कमवायला हवे की नाही. तोपर्यंतसाठी धन्यवाद.